नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ चांगलंच फुललं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी ही संपूर्ण निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती आणि जवळपास 300 पेक्षा जास्त जागा जिंकून भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी 2/3 एवढी मेजॉरिटी घेतली आहे। त्यामुळे आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर अध्यक्ष श्री संदीप लेले यांच्या नेतृत्वाखाली जोरदार जल्लोष केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या अजेंड्याला उत्तर भारतीय नागरिकांनी दिलेला हा कौल असल्याचं यावेळी श्री संदीप लेले यांनी सांगितलं। ठाणे महानगरपालिकेमध्ये आता विरोधी पक्ष नेत्यांच्या केबिनवरून चांगलंच राजकारण तापू लागलं आहे। नुकतेच मिलिंद पाटील यांची विरोधी पक्ष नेतेपदावर निवड झाली आहे आणि त्यापूर्वीच म्हणजे मावळत्या महापौरांनी विरोधी पक्ष नेत्यांची केबिन बदलावी अशा प्रकारच्या प्रस्तावावर सही केली होती। त्यामुळे आता विरोधी पक्ष नेत्यांचं नेमकं केबिन कुठलं हे स्पष्ट होत नाही। त्यामुळेच कुठल्या तरी अडगळीच्या भागामध्ये विरोधी पक्ष नेत्यांना केबिन दिलं जाईल अशा प्रकारचा संशय आता राष्ट्रवादीच्या नेत्यांना येऊ लागला आहे। त्यामुळे कुठलीही अडगळीतली केबिन न स्वीकारता महानगरपालिकेच्या पोर्चमध्ये बसून आपण विरोधी पक्षनेता म्हणून काम करू असा इशारा श्री मिलिंद पाटील यांनी दिला आहे। या संदर्भात विद्यमान महापौर मीनाक्षी शिंदे यांच्याशी आपली चर्चा झाली आहे। मात्र सध्या आयुक्त देशाबाहेर आहेत आणि ते आल्यानंतर या संदर्भातला निर्णय घेतला जाईल असं देखील श्री मिलिंद पाटील यांनी सांगितलं आहे। मात्र जर विरोधी पक्षाला योग्य सन्मानाने केबिन मिळाली नाही तर पोर्चमध्ये बसून काम करू असा इशारा श्री मिलिंद पाटील यांनी दिला आहे। काही कारणामुळे सत्ता मिळाली नसली तरी विरोधी पक्ष नेत्याला देखील तेवढंच लोकांनी हे दिलेलं आहे, म्हणजे मत दिलेलं आहे। त्यामुळे निश्चितपणे हे जे करतायत म्हणजे याच्यामागचं निश्चित कारण अजून कळलेलं नाही। जेव्हा चर्चा करू तेव्हा कारण कळेल आणि त्याप्रमाणे त्याच्यावर निर्णय देखील घेतला गेल। पण एवढं सगळं करून जर कोणी त्याच्यात विरोध करत असेल तर आम्ही महापालिकेच्या पोस्टमध्ये बसून आम्ही कारभार सुरू करू। शेवटून लोकहिताची कामं त्या कॅबिनमध्ये आणणार नाही याची काळजी आम्ही निश्चित घेणार। महसूल प्रशासनाच्या वतीने शहरातील व्यापाऱ्यांना अकृषी कराच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। या नोटिसा अव्वाच्या सव्वा आहेत। गेल्या 20-20, 25-25 वर्षांपासून अशा प्रकारचा कर वसूल करण्यात आलेला नाही। मग आज फक्त महसुलाची इष्टांक गाठायचा यासाठी व्यापाऱ्यांना अक्षरशः नाडलं जात असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे। या संदर्भात आगामी 15 तारखेला कळवा बंदचं आंदोलन देखील श्री आव्हाड यांनी जाहीर केलं आहे। त्याचप्रमाणे जर महसूल प्रशासनाने व्यापाऱ्यांची दुकानं सील केली तर ही सील तोडली जातील आणि पुन्हा त्यांची दुकानं व्यापाऱ्यांना स्वाधीन केली जाईल असा इशारा देखील श्री आव्हाड यांनी दिला आहे। त्याचप्रमाणे 15 तारखेलाच राष्ट्रवादीचे ठाणे अध्यक्ष श्री आनंद परांजपे आणि विरोधी पक्षनेते श्री मिलिंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली महसूल प्रशासनाला जाब विचारला जाईल असा इशारा देखील आव्हाड यांनी दिला आहे। जिजिया कराच्या विरोधात आम्ही उभे राहू। जोर जबरदस्तीने कोणाच्या दुकानांना सील केलंच तर मी आमदार हे विसरून जाईन। सर्वसामान्य कार्यकर्ता आणि त्यांचा प्रतिनिधी म्हणून ठाण्यातल्या प्रत्येक दुकानाचं सील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जाऊन तोडतील आणि दुकानदारांना ते दुकान त्यांच्या हात स्वाधीन करतील। कळव्याच्या व्यापाऱ्यांनी 15 तारखेला कळवा बंदचं आंदोलन पुकारलेलं आहे। त्याचबरोबर कळव्या 15 तारखेला आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली आणि मिलिंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमचे जेवढे नगरसेवक आहेत, मग मुंबऱ्यातनं शानू पठाण हे सगळे नगरसेवक आणि व्यापारी हे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन ठिय्या आंदोलन करतील आणि याचा जाब विचारतील। नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो। सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती। कविता नायर आयोजित खरेदी महोत्सव घंटाळी मैदान, घंटाळी मंदिर रोड, ठाणे पश्चिम दिनांक 8 ते 13 मार्च। किचनवेअर, इमिटेशन ज्वेलरी, इलेक्ट्रॉनिक्स, कपडे, फर्निचर, पर्सेस, ड्रेसेस या आणि इतर अनेक वस्तूंचा प्रचंड मोठा खजिना। कविता नायर आयोजित खरेदी महोत्सव घंटाळी मैदान दिनांक 8 ते 13 मार्च। तेव्हाचा चिंग्या तसाच होता।
माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, हा, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत, पण चेकबुक नाही. चिंग्याची कारणं थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बरं का. पण नेमकं त्याच बँकेचं ॲप माझ्या मोबाईलमध्ये नाही. बास, कारण संपली. अरे पण उठा, फोन कर, ट्रान्झॅक्ट. ट्रान्झॅक्ट? तुला पण माहितीये ट्रान्झॅक्ट? Transact, zap, transact, app. Transact, app. होळीचा सण आज हॅलो किड्सच्या खारेगाव परिसरातील नर्सरीमध्ये अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. होलिकोत्सव दरवर्षी या ठिकाणी अतिशय उत्साहाने साजरा होतो. आज देखील लहान मुलांनी अतिशय उत्साहाने हा होळीचा सण साजरा केला. एकमेकांना रंगवून टाकत असताना या मुलांच्या डोळ्यामध्ये एक अतिशय सुंदर अशा प्रकारचे भाव दिसून येत होते. या सगळ्या मुलांनी अतिशय उत्साहाने वेगवेगळ्या प्रकारचे रंग यावेळेस हाताळले. एकमेकांना रंग लावत असताना प्रचंड उत्साह या मुलांमध्ये दिसून येत होता. त्याचप्रमाणे प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांच्यामध्ये ऊर्जा देखील यावेळी दिसून येत होती. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील हा सण या ठिकाणी अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला, असं हॅलो किड्सचे श्री जॉर्ज चाको यांनी सांगितलं. आज हेलो किड्स के तरफ से हम लोग हर वर्ष हम लोग होली मनाते हैं और हमारे हेलो किड्स के बच्चे और पेरेंट्स काफ़ी उत्साह से आज होली मनाते हैं. होली का त्यौहार ऐसा होता है कि हम हमारे दुश्मनी भूलकर इससे प्यार और मोहब्बत में हम इसे होली खेलते हैं. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून भारतीय विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा संघटक श्री सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिलांसाठी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. दररोजचं चूल मूल आणि रांधावाडा उष्टीकाढा यातून महिलांना थोडासा वेळ स्वतःसाठी मिळावा या दृष्टिकोनातून श्री सुनील पाटील यांच्या पुढाकाराने महिलांसाठी एक दिवसीय सहलीचं आयोजन टिकुजिनीवाडी येथे करण्यात आलं होतं. यावेळेस अतिशय उत्साहाने या महिलांनी या संपूर्ण कार्यक्रमात सहभाग घेतला. महिलांनी पाण्याशी संबंधित विविध खेळ या ठिकाणी खेळले. रेन डान्समध्ये या महिला पूर्णपणे अक्षरशः चिंब झाल्याचं चित्र यावेळेस बघायला मिळालं. त्याचप्रमाणे महिलांना आहार विहार आणि व्यायामविषयक जनजागृती व्हावी या दृष्टिकोनातून आहारतज्ज्ञ अनुजा घारब यांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम देखील यावेळेस आयोजित करण्यात आला होता. यंदाचं या कार्यक्रमाचं हे 8वं वर्ष असल्याचं सुनील पाटील यांनी सांगितलं. कार्यक्रमाला महापौर सौ मीनाक्षी शिंदे, उपमहापौर श्री रमाकांत मढवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. जे लोक कष्टकरी महिला ज्यांना अशा प्रकारचे वॉटर पार्क किंवा रिसॉर्टला जाणे शक्य होत नाही, अशा कष्टकरी महिलांना आम्ही एक दिवस का होईना चूल आणि मूल यापासून अलिप्त ठेवून एक दिवसाची मौजमस्ती करता यावी म्हणून त्यांना आज आम्ही टिकुजिनीवाडी रिसॉर्ट येथे आणलेलं आहे. आज सकाळपासून त्यांनी मौज मजा असे धमाल केलेली आहे. सकाळी त्यांना चहा नाश्ता दुपारचं जेवण करून त्या लोकांनी पाण्यामध्ये रेन डान्स केलेला आहे. मनसोक्त त्या ठिकाणी त्यांनी आनंद लुटलेला आहे. आणि आता संध्याकाळी त्यांच्यासाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन कार्यशाळा या धर्तीवर आम्ही आहार तज्ज्ञ डॉक्टर अनुजा घारब यांचं आम्ही त्या ठिकाणी व्याख्यान ठेवलं होतं. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ. एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव.
चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी हो बॅरॉनच्या 50% महासेलमध्ये. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन स्टुडिओ. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. गेल्या 33 वर्षांचा एक्सपिरियन्स असलेले देशातील आघाडीचे ट्रेनर म्हणजे श्री विलास मुणगेकर. महत्त्वाची बाब म्हणजे ते ठाणेकर आहेत. गेल्या 33 वर्षांमध्ये 3300 पेक्षा जास्त ट्रेनिंग्स त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर घेतलेले आहेत. 1100 पेक्षा जास्त कंपन्यांमध्ये त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग दिलेले आहेत. जवळपास 24 पेक्षा जास्त पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. या सगळ्या पुस्तकांना मार्केटमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आणि हे झालं श्री विलास मुणगेकर यांचं मी केलेलं प्रेझेंटेशन. परंतु माझ्या मते सर, याच्याही पेक्षा जास्त प्रेझेंटेशन स्किल्स खूप मोठ्या प्रमाणात असतात. हा एक खूप मोठा विषय आहे. काय विषय आहे हा एक्झॅक्टली, थोडक्यात सांगा. प्रेझेंटेशन म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल माध्यमातून तुमचा जो प्रॉडक्ट असेल किंवा कंपनीचं कॉन्सेप्ट असेल किंवा जे काही विजन मिशन असेल ते मांडणं. ह्याच्यामध्ये आणखीन इतरही फॅक्टर्स असतात ज्याच्यामध्ये तुम्ही निवेदक असता किंवा कोणाची तरी मुलाखत घेत असता. तर या सर्व बाबींमध्ये जो महत्त्वाचा जो कोर आहे तो लोकांपर्यंत व्यवस्थित पोचवता येणं आणि त्याच्यासाठी पूर्व अभ्यास असणं गरजेचं आहे. सो त्याच्यानंतर लोक ठरवतात की या कंपनीशी, या प्रोडक्टशी मी जुळायचं की नाही जुळायचं. एक्झॅक्टली. ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीचं प्रेझेंटेशन करत असतो किंवा स्वतःला प्रेझेंट करत असतो किंवा एखादं प्रॉडक्ट प्रेझेंट करत असतो, त्याच्यामध्ये कंटेंट असणं खूप इम्पॉर्टंट असतं. हे जे कंटेंट आहे याला प्रेझेंटेशनमध्ये कितपत महत्त्व आहे? कंटेंट अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याची मांडणी आपण चढती करायला पाहिजे. योग्य वेळेला त्याचे अनुरूप जे काही प्रॉप्स आहेत किंवा एक्झाम्पल्स आहेत किंवा काही तुमच्याकडे लाईव्ह एखादी गोष्ट असेल तर ती दाखवणं गरजेचं आहे. पण याच्यासोबत तुमची वातावरण निर्मिती आणि त्या अनुरूप तुम्ही काय पेहराव केलेला आहे हे पण तितकंच गरजेचं आहे. प्रेझेंटेशन करताना जर टेक्नॉलॉजीचा तुम्ही वापर करत असाल तर लोकांचं 80% लक्ष त्या ठिकाणी जात असतं किंवा ते करणं गरजेचं आहे हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. एकंदरीतच तुमची बॉडी लँग्वेज, आता तुम्ही म्हणालात त्या पद्धतीने वातावरण निर्मिती झाली पाहिजे. मात्र हे होत असताना ज्या क्राऊडसमोर तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन करत आहात त्या क्राऊडला आपण कशा पद्धतीने, असं म्हटलं जातं ना की गारूड घातलं, वक्ता आला त्याने पाहिलं त्याने जिंकलं. हे आपल्याकडचं खूप असं ब्रह्मवाक्य आहे. तर हे येणं, बघणं आणि जिंकणं कितपत महत्वाचं आहे. हा जो इम्पॅक्ट आहे किंवा ते जे मेस्मरायझेशन होतं हे जर त्या वक्त्यांनी किंवा सादरकर्त्यांनी बरेचसे नियम जे वक्तृत्व कौशल्य संदर्भातले आहेत ते पाळल्यानंतर येत असतं. आणि म्हणूनच जर एकसुरी असेल तर तिकडे ते प्रेझेंटेशन फेल जाणार आहे. आणि म्हणून उपस्थित जनसमुदाय कशा स्वरूपाचा आहे, कोणत्या लेवलचा आहे, त्यांची आकलन शक्ती काय,
त्या अनुरूप त्या एक 15 मिनिटं अगोदर तुम्हाला ते प्रेझेंटेशन मनातून तयार करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर लोकांचा प्रतिसाद हा लाईव्ह घेणं गरजेचं आहे. तो घेता जर आला आणि लोकांशी इंटरॅक्शन जर झालं तर ते प्रेझेंटेशन अधिक खुलत जातं. पण पुन्हा याच्यामध्ये एक फॅक्टर महत्वाचा आहे की नुसताच इम्प्रेसिव्हनेस महत्वाचा नाहीये, तर इफेक्टिव्हनेस आणि त्या प्रेझेंटेशन नंतर किंवा त्या प्रेझेंटेशनच्या दरम्यान तुम्हाला रिझल्ट मिळाले पाहिजेत आणि त्यासाठी कंपनीने किंवा त्या संस्थेनं तुम्हाला हायर केलेलं असतं. एक्झॅक्टली. सपोज मी नवीन वक्ता आहे, मी नवीन प्रेझेंटर आहे, मी पहिल्यांदा स्टेजवर जातो आहे, माझ्या समोर क्राऊड बसलेला आहे, ह्या क्राऊडची नस मी ओळखायची कशी? तत्पूर्वी तुम्ही लोकांमध्ये समरस झाला पाहिजेत. आज ते कशासाठी आलेले आहेत याची विचारपूस जर तुम्ही केली तर ते अधिक चांगलं होईल. आणि एकंदरीत तुम्ही जो काय प्रोडक्ट मांडणार आहात त्याचा अभ्यास जर तुमचा व्यवस्थित झालेला असेल तर अचानक क्वेश्चन आन्सर सेशनच्या वेळेला कुठलाही प्रश्न येऊ शकतो, त्याला तुम्ही समर्पकपणे उत्तर देऊ शकता. पुन्हा लक्षात घ्या, इट इज अ टाईप ऑफ सेल्समॅनशिप. इथे लोक प्रोडक्ट नाही घेत, तर जो सादर करता आहे, प्रेझेंटर आहे, त्याचा आत्मविश्वास, त्याचा जो कॉन्फिडन्स असतो तो नकळतपणे विकत घेत असतात. पुणेकरांचे असे अनेक प्रकारचे ट्रेनिंग झालेले आहेत. अशाच प्रकारच्या प्रेझेंटेशन स्किल्स मधला जो एक त्यांचा ट्रेनिंग आहे त्यातले एक व्हिडिओ क्लिप आता आपण बघूया. कि जो बिल गेट्स ने करके दिखाया, जो मुकेश जी के पिताजी ने करके दिखाया, क्या वो आप करके दिखा सकते हैं? नहीं सर, उस समय का जो कंडीशंस था, अरे यू आर राइट. ये झगड़ा किधर होता है मालूम है? जब हम सामने वाले को एग्री नहीं करते हैं. देयर इज अननेसेसरी डिबेट. And so that's why to become an entrepreneur, you need to build your personal relationship skills. It's easy to get faked out being busy. The question is that busy doing what? That's why the awareness was being created कि क्यों चाहिए मुझे $1 million? संयम को जुटाकर, संयम को जुटाकर, संयम को जुटाकर ये जीवन सफल बना लो. अपने आप को उठा के देखो. सर, आम्ही बघितलं आता बेस्ट नेहमीप्रमाणे, म्हणजे विलास मुंगेकर म्हटलं की त्याच्या पुढे काही प्रश्न चिन्ह नसतंच कधी. मला सांगा, हे सगळं बघत असताना आम्ही त्या ठिकाणी काही टेक्नॉलॉजीचा वापरसुद्धा बघत होतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तुमच्या प्रेझेंटेशन्समध्ये असतो, तुमच्या ट्रेनिंग्समध्ये असतो. हे सगळ्यांचा आपण वापर ज्यावेळेस करत असतो, हा वापर करताना आपण काय काळजी घेतली पाहिजे? अतिशय महत्वाची काळजी म्हणजे त्याच्यावर डिपेंडंट असता कामा नये. टेक्नॉलॉजी कधीही फेल होऊ शकते, पण तुमच्याकडे अशी सक्षमता असायला पाहिजे की विदाउट दॅट प्रेझेंटेशन बोर्ड किंवा तुमचा जो प्रोजेक्टर किंवा तुमचे जे काय स्लाइड शो असतील त्याच्याशिवाय तुम्हाला करता आलं पाहिजे. आणि त्याचे पर्याय सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुम्ही प्रॉप्सचा वापर करू शकता, लाईव्ह प्रोडक्टचा वापर करू शकता, काही असे टेस्टिमोनियल्स असतील तर तदनुरूप जी लोक तुमच्याकडे असतील, जे खुश ग्राहक असतात, त्यांना तिकडे आणणं गरजेचं आहे, जेणेकरून लोकांना व्हेरायटी पण बघायला मिळते. आणि कोणतरी चांगला माणूस जेव्हा तुमच्या प्रोडक्टची तारीफ येऊन करतो त्यावेळेला कुठेतरी त्यांचा विश्वास हा शतगुणातीत होत असतो. त्यामुळे हा रॅपो, त्यांच्यातला कॉन्फिडन्स, त्यांच्यातलं काय म्हणतात हा ताळमेळ, हा प्रेझेंटरला करणं गरजेचं असतं. तुमचे काही ट्रेनिंग्स मी सुद्धा अटेंड केलेले आहेत, काही तुमची भाषणं मी अटेंड केलेली आहेत. तुमच्या भाषणांमध्ये एकसुरीपणा नसतो, त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही करत असतात. या ॲक्टिव्हिटीजमुळे खूप मोठ्या प्रमाणात लोक इन्व्हॉल्व्ह झालेली बघितलेलं आहे. या सगळ्या प्रेझेंटेशन्समध्ये तुमच्या ॲक्टिव्हिटीज ज्या तुम्ही करता, लोकांना एकत्र आणता, याचा इम्पॅक्ट किती येतो? ॲक्टिव्हिटी जर नसेल तर माणसं कंटाळून जातात. एक 6 सेकंदाला लोकांचं कॉन्सन्ट्रेशन हे भंग पावत असतं. तर ते टिकवण्याची सायकोलॉजी जाणून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून विविध गेम्स, काही सजेस्टिबिलिटीचे प्रश्न, म्हणजे असे प्रश्न विचारायचे ज्याच्यातून त्यांना येसच उत्तर मिळेल. तुम्हाला वाटत नाही की आपण यशस्वी होण्यासाठी झटत असतो, प्रत्येकाला वाटत नाही की आपण सकारात्मक होणं गरजेचं आहे, मग आपल्याला हवं असलेलं मिळत राहायला पाहिजे. सगळ्याला तुम्ही नाही उत्तर नाही मिळणार, येसच उत्तर देणार. सो ती नस लोकांची पकडता आली पाहिजे. आणि मला काय द्यायचंय त्यापेक्षा समोरच्या बसलेल्या ग्राहकाला किंवा डिसायपलला काय हवंय हे जाणून घेतलं तर तुम्ही यशस्वी होणार आहात. जाता जाता
म्हणजे माझ्याकडे ना म्हणजे सगळ्यात मोठा माझा प्रॉब्लेम काय, माझ्याकडे वेळ खूप कमी असतो आणि नॅचरली सरांकडे पण वेळ कमी आहे. जाता जाता प्रेझेंटेशन स्किल्सवर विलास मुणगेकरांचं ब्रह्मवाक्य काय? प्रेझेंटेशन स्किल्समध्ये यशस्वी होण्याचं सगळ्यात ब्रह्मवाक्य म्हणजे सेल्फलेसनेस. इथे विलास मुणगेकर फेमस नाही झाला पाहिजे, तर ज्या व्यक्तीची मी मुलाखत घेतोय किंवा जे प्रोडक्ट मी लोकांसमोर मांडतोय किंवा जी व्हॅल्यू लोकांसमोर मांडायची आहे ती जिंकली पाहिजे. सो हे होते विलास मुणगेकर. या सिरीजला आम्हाला मागच्या एपिसोडलाच खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता आणि आता देखील प्रेझेंटेशन स्किल हा एक वेगळा विषय घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहोत. तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सजेशन्स ज्या काही असतील या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. तोपर्यंत ठाणे वर्तमान लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद सर. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानच्या माध्यमातून आम्ही ठाणे शहरातील वित्तम बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, काटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.